नमस्कार, आपण पाहतात नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने। फलटण येथील हजारो शेतकऱ्यांना वरदान ठरलेला श्रीराम सहकारी साखर कारखाना या वर्षी चालू होणार का, याबाबतची संभ्रमावस्था संपूर्ण फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेली आहे। त्याचं कारण असंच आहे की फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना जो गेल्या 1.5 महिन्यापूर्वी श्रीदत्त उद्योग समूहाला चालवण्यास देण्याचा ठराव झाला होता। मात्र त्यानंतर वरिष्ठ पातळीवरून ज्या काही घडामोडी घडल्या, यामुळे आता हा कारखाना चालू होणार की नाही याबाबतची संभ्रमावस्था निर्माण झाली असतानाच उद्या दिनांक 6 जुलै रोजी फलटण येथील अनंत मंगल कार्यालय या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद जे श्रीराम कारखान्याचे सभासद आहेत यांचा मेळावा घेतलेला आहे। आज दिनांक 5 जुलै रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी एका टेटच्या माध्यमातून सत्तेचा वापर करून फलटण येथील श्रीराम कारखाना कसा बंद पाडण्याचा कुटील डाव आहे हे सर्व यामध्ये सांगणार असल्याचे स्टेटस आज त्यांनी ठेवलेले आहे। यामुळे उद्याची जी बैठक आहे अनंत मंगल कार्यालय याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेले आहे। गेली अनेक वर्षांपासून फलटण तालुक्यामध्ये श्रीराम कारखाना सुरू आहे आणि याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला ऊस गाळपाचं काम अनेक वर्ष सुरू आहे आणि त्याच्या माध्यमातून चांगले पैसेही मिळत असतानाच चालू हंगाम यावेळेचा सुरू होईल की नाही अशी शक्यता सभासदांमध्ये निर्माण झालेली आहे। त्यामुळे सभासदांना या ठिकाणी आता आगामी काळाची चिंता लागून राहिलेली आहे। याच पार्श्वभूमीवरती जी उद्याची बैठक होत आहे सभासदांची, ज्यामध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर नेमकं काय बोलणार, नेमकं सभासदांपुढे काय भूमिका मांडणार याबाबतची उत्कंठा संपूर्ण तालुक्याला लागून राहिलेली आहे। जवळपास 16 ते 17 हजार सभासद असलेल्या श्रीराम कारखाना आणि 700 कामगार असलेले श्रीराम कारखाना या वेळेचा जो 2026-27 चा गळीत हंगाम आहे, या गळीत हंगामाला चालू होणार का नाही याबाबतची संभ्रमावस्था संपूर्ण तालुक्यात निर्माण झाली असतानाच उद्या होणाऱ्या या सभासदांच्या मेळाव्याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं, श्रीराम कारखाना 2026-27 सालासाठी च्या गळीत हंगामासाठी चालू होईल का, याबाबत जरूर तुम्हाला काय वाटतं ते जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा। नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती आपण पहिल्यांदा असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा। आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।